जय देव जय मंगलमूर्ती. Welcome home. Missing you made me stronger. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असालच. तर आज आहे डे 3 आणि आता आम्ही जस्ट चेकआउट केलं आहे आणि आता रेडी होऊन चाललो आहे गणपतीपुळे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. आणि त्याच्या आधी आम्ही करणार आहोत ब्रेकफास्ट. तर इथे बघू शकता सगळे रेडी झालेले आहेत आणि आमचा जरा टायरचा इश्यू झाला आहे, हवा कमी आहे तर हवा भरायला घेतलं आहे. बघा, गुड मॉर्निंग देवेंद्र. गुड मॉर्निंग फ्रॉम गणपतीपुळे. बघू शकता इकडे निखिल काय बोलतं. आतापर्यंत कसा वाटला ट्रिप मध्ये तुला? मस्त वाटलं, मजा आली. हा ना, झिपलाईन करून कसा वाटला? झिपलाईन करून काय आता सांगायचं. आणि इथे भूषण बघा, नवरा झालाय. नवरा याच्यात आपण वरात काढायची आहे, हसरत मांडायचा आता. सुख काढायले. अरे भूषण ती शाल द्या, ते शाल काढायची लागल. भावी देवनी दिलेले आहे मला. बघू भावी उमेदवार बघा. पुरेपूर वापर करू आज याचा आपण शॉलचा. आणि इकडे आशू काहीतरी बोलतोय. आशू काय रे? काय सर, आम्ही काल इथे स्टे केला होता आणि आता आम्ही चाललोय ब्रेकफास्ट करायला इथे मागे. चला, आज आम्ही ऑथेंटिक कोकणी नाश्ता करणार आहोत. भूषणच्या भाषेमध्ये ऑथेंटिक कोकणी नाश्ता करणार. आणि घावणं आम्ही पारंपरिक आणि उकडीचे मोदक. चला बाजूला काय सर, आता आम्ही आता नाश्त्याची ऑर्डर दिले. घावणे आणि काय थालीपीठ आणि उकडीचे मोदक. आता उकडीचे मोदक आपण बघू आपल्या घरासारखे भेटतात का काय. कोकणात येस, कोकणातले स्पेशल उकडीचे मोदक. काय बोलतो विराज, काय केलं ऑर्डर? आपण मस्तपैकी 5 घावणे आणि 3 थालीपीठ ऑर्डर केले. आणि स्पेशल म्हणजे देवेंद्र आणि आशूची फरमाईश मोदक, उकडीचे मोदक. लवकर गाडी तर आता नाश्ता आला तुम्हाला. थालीपीठ आले, घावणे आलेले आहेत. चला आपण टेस्ट करून बघू. आशू टेस्ट कर. कसं आशू? हा, ओके 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 ओके. निखिल खाऊन बघ थालीपीठ. मोदक पण आले बघ. आता स्टॅम्प मारेल. आपले मोदक पण आलेले आहेत. कसं आहे थालीपीठ? वेगळा आहे. हा, थालीपीठ मोदक बघा, तूप पण दिलं मस्त, साजूक तूप. आणि घावणे आशूने घाले. काय अजून परत घावणे मागवलेत. तर मिसळ, पोहा, उपमा. कोणचा भरलेला नाही आहे. बोललो ना, खाते पिते करके स्वतः डोसे कुछ नहीं होगा. येस, चला नाश्ता करून घेतो. काय भूषण, कसा आहे नाश्ता? काय भूषण? मस्त. हा, उत्तम, छान. ऑथेंटिक. भूषणला ऑथेंटिक होतं आम्ही बघा काय काय. चला बघू शकता देवेंद्र मोदक ट्राय करतो उकडीचे. आपण टाकणार होता घी. घी कपले घी मला ठेव. बघू शकता तुम्ही कसं आहे. उत्तम. चला भेटू आपण मंदिरात, भेटू आता डायरेक्ट. काहीच तर नाश्ता वगैरे करून झाला आमचा आणि आता आम्ही चाललो दर्शन घ्यायला. इथं आशेहून थांबलाय मागे. चला जाऊ आता आपण दर्शन घेऊ. मंदिरात गेल्यावर परत भेटू आपण. चला. जय मल्हार. चला आता आम्ही निघालोय दर्शन घ्यायला गणपती बाप्पाचा. जोरात नाश्ता केला. नाश्ता तर एकदम पोट भरून केलेला आहे. येस, आता डायरेक्ट लंच पर्यंत काय प्रॉब्लेम नाही. आणि आता हो, चला जाऊन आपण भेटू आता मंदिरात. काय सर, आज हा शेवटचा वीकेंड आहे. आपली दिवाळीची सुट्टी संपणार आहे. आज भरपूरच गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. मागे बघू शकता. काय बोलता असू? गर्दी बघा, लाईन बाहेरपर्यंत आलं आहे. असं वाटतं मला 1-1.5 तास तरी जाईल दर्शनासाठी. थोडी गर्दी पकडून जाऊ आपण.
चला. 1.5 तासाची गर्दी आहे बाई. 1-1.5 तास तर लागणारच आहे. येस चलो. त्यावेळेस तर आम्ही आलो. बघू शकता गर्दी किती आहे. इकडे आपले मंडळी येतात. मंडळी 1.5 तास लाईनीत जाणार आहे. चला. काय बोलतो विराज? अरे काय कधी आम्ही लाईनीत थांबलो नाही तर गणपतीपुळेला आम्ही सरळ निघून गेलोय. पण ठीक आहे, मुव्हिंग लाईन आहे. असं काय एवढं मुव्हिंग लाईन आहे. लवकरच तुम्हाला गणपती दिसेल. आम्ही दर्शन लवकरच बाप्पाचं दर्शन होईल आपण. जाऊया दर्शन घेऊया. काय फुल फटाफट चालू. बोल. जास्त गर्दी नाही. गर्दी नाही. काय बघ ना, होईल लगेच. आम्ही गेल्या वेळेस आलेलो, आमचं 5 मिनिटामध्ये झालेलं आहे. विराज बरोबर सगळीकडे गर्दीच लागते आम्हाला. सगळीकडे गर्दीच भेटते याला. सगळीकडे जत्रा असते. पीक सीझनला आलं. इथं तुम्ही बघू शकता भूषण कसा आता नांदायला बेसणार आहे. नवरा पण आला. नवरा पण हळद बनवून ठेवलेली आहे. नांदवायचं आहे. घरी गेल्या गेल्या डायरेक्ट हळद लावायचे. चांगल्या ठिकाणी आलोय. आणि 2 वर्षाआधी आम्ही आलेलो आणि आज पुन्हा योग आलाय पप्पाचं दर्शन घ्यायला. निखिल 2 वर्षापूर्वी आपण आलेलो. कसं वाटतं परत? बघा गाईज. आणि अर्धा तास लाईनमध्ये वेटिंग केल्यानंतर फायनली बाप्पाचं मंदिर दिसतं आम्हाला. इथे बघू शकता यांचे तोंड कशी झालेत. अर्धा तास लाईनमध्ये थांबून कसं वाटलं? उत्तम वाटतंय. आणि फायनली 1.5 तास लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर आम्हाला बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. आणि खूपच असं शांत आणि एकदम भारी वाटतं दर्शन झाल्यानंतर. प्रसन्न एकदम, म्हणजे दर्शन घेऊन खूप छान वाटलं. एकदम प्रसन्न. आतमध्ये आम्ही गाभाऱ्यामध्ये बसलेलो, थोडं स्मरण केलं आणि एकदम फ्रेश वाटतं. आता गर्दी आहे थोडी, बट मस्त छान. पॉझिटिव्ह वाईब्स. पॉझिटिव्ह वाईब्स एकदम. प्रतीक पण काय बोलतोय? चला. आणि आम्ही प्रसाद घेणार होतो पण लाडू प्रसाद संपलेला आहे. वाईट वाटत. पीकची गर्दी आहे आज. पीकच्या सीझन मध्ये पीकची गर्दी भेटलेली आहे. त्यामुळे आमचे पिक्स काढता लाडू संपलेला आहे. हो काय नाही, आशुतोष येणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये, तर तो घेऊन येईल सगळ्यांसाठी प्रसाद. सर्वांना लाडू घेऊन येईल. चला. गोला पण खाऊ. नाही चल चल. चल कायचं तर आम्ही चाललो जरा बीचवर आनंद घ्यायला बीचचा. उन्हात ऊन बघू शकता तुम्ही. काय बोलतो? कोकणात आलो आणि वाळूमध्ये पाय टाकले ना असं होऊ नाही शकत. हो नाही नाही. आता आम्ही जाऊन नारळ पाणी पितो आधी. बघा नारळ पाणी एन्जॉय करूया आपण. गाईज बघा एवढा छोटासा नारळ 50 रुपयाचा आहे. तर तुम्ही व्ह्यू बघू शकता मागे. काळा खट्टा 30 रुपये. 30 रुपये. ओनली 30. काय तुला का काळं कट्टा आवडतं? येस. नाईस फ्लेवर. हा का? घे मग. घेतोच. पिलं का पाणी? बघा कसा पितोय, मांजरीसारखा पितोय पाणी. तहान लागले. निखिलची प्रतिक्रिया आहे. समोर आहे जरा. कसा आहे गोला निखिल? अजून पाहिजे? गोला कसा आहे? हा मग पेन्सिल सफेद कपडा तक्र लांबती. काय सर आता नारळ पाणी वगैरे पिऊन झालेलं आहे. बघा मागे. तर आम्ही इथून जाऊ डायरेक्ट. आता घरी जायलाच निघतो आम्ही. ऑन द वे संगमेश्वरला श्री गणेश हॉटेलमध्ये जाऊन लंच करू. आता भूषणला पण गोळा खायची इच्छा झालेली आहे, तर भूषण पण गोळा घेतोय. आता गोला चुकायचा आहे. खाल्लं नाही खूप लहानपणी खाल्लेलं शाळेत असताना. बघूया मग मागच्या टायमाला गणपतीपुळ्याला काय खाल्लेलं? काय खाल्लेलंस?
काय होतं निखिल बोरा आता लहानपणीच्या आठवणी अजून आणि गाईज पप्पाच्या आरती चालू झालेली आहे आता. श्रियोमसानामृतत्वमायं भवन्ति सत्या समिधामित्र 12ची आरती असते चालू होईल. श्रियामा ददाति सन्ति जय देव जय मंगलमूर्ति दर्शनमात्रे मानकामना पुरती जय देव. गाईज भूषणने घेतलेला आहे लिंबू सरबत. काय कान कपटत नाही. काय बोलला ते पाहिजे निखिल खाते बोरा. बोरो का. चला गाईज काय केलं असतं पैसे तर घेतलंच असतं ना फ्रीमध्ये. आता आम्ही आम्हाला निघालो आता दर्शन वगैरे घेऊन. येस चेंज पण केलं आम्ही म्हणजे दोघं दोघांचा. खूप गरमी आहे बाहेर. खूप गरम आहे इथं, टेम्परेचर भरपूर आहे. येस आता आम्ही इकडून जाऊ संगमेश्वरला. येस श्री गणेश हॉटेलमध्ये जाऊन आम्ही आता लंच करू आणि मग डायरेक्ट तिथून घरी थेट घरी थेट घरी. तर आम्हाला होईल आज रात्र होईल. आता वाजलेत 12:30. बघू चला हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. काय सर आलो आता आम्ही श्री गणेश कृपा हॉटेलमध्ये लंच करण्यासाठी. चला काय खाणार आज? आज बघू इकडे थाली अशी बोलते की चांगली भेटते. थालीच मोस्टली. हो. निखिल पण थाली. निखिल काय खाणार? ते तुम्ही खाणार फक्त व्हेज खाणार मी, तुम्ही नॉन व्हेज खा. चला चला आता काय जाऊन जेवू मस्त. एकदम तोडूया आता डायरेक्ट. जे मिळतं सीफूड. तर माकड आहे वरती. जे निघेल चला काय इकडे थाली फेमस आहेत सगळ्या आणि रेट पण तुम्ही बघू शकता. रिजनेबल रेट्स आहेत आणि यांची व्हेज थाली आलेली आहे. व्हेज थालीमध्ये तुम्ही बघा मोदक आहे, ताक आहे, कढी आहे. चला तुमचा रिव्ह्यू द्या कसा आहे. आणि इकडे बघा आमरस वाटी पण आलेली आहे फक्त 50 रुपये. कसं आहे हे? कसं आहे? चिकन थाली आले ते दुसऱ्यांनी मागवले आणि इकडे आहे मटन थाली. चला टेस्ट करून सांगा पटापट. इकडे मी सुरमई थाली मागवलं आहे आणि इकडे सुरमई फ्राय आहे. चला आपण आता जेवून घेऊ. काय आता आम्ही घेत आहोत फ्लेवरवाले खोबऱ्याचे मोदक. झाली शॉपिंग. एक मिनिट. चला गाईज झालेली आमची शॉपिंग. दाखवा शॉपिंग. बघा चला बॅगावाले नावं लिहिलेत आम्ही. नावं लिहिलेत इंडिव्हिज्युअली. एवढे शॉपिंग केले. परतीचा प्रवास काय मस्त होता. परतीचा प्रवास आता करायचा आहे. आता आम्ही इथून डायरेक्ट घरी. आणि एवढा राईस खाल्लाय आता. आणि जेवण खूपच चांगलं होतं. थाली सिस्टम आहे इकडे. थालीच जास्त भेटतात. नॉनव्हेज थाली पण मस्त होती. आणि आता काय नाही आता निघालो आम्ही पालीला करू जर झालं तर, कारण आम्ही पालीवरूनच जाणार आहोत घरी जायला. जर जमलं तर पाली पण करू. तर मग तुम्हाला देवेंद्र पुढचे फॉलोअप देईल. आता आम्ही मस्त जेवलोय. आता मस्त झोपणार आहोत. आता 6 तासाचं रनिंग दाखवते आम्हाला इथून. तर चला बघत राहा ब्लॉग शेवटपर्यंत. विराज सेटिंग करते सामानाची. कसं काय ठेवायचं कुठं काय, कारण जागा नाही काय. हल्ला ना पाहिजे भाई. फुल सेटअप. बघा काय काढायचं आहे तुला. पॉवर बँक लागेल आपल्याला. मी आता मी झोपतो. निखिलने बघा, निखिलने फक्त खास खाऊन येण्यासाठी बॅग बघा दाखवतो मी. दुसरी बॅग दाखव. ही बघा याच्यात बघा सगळा एवढा खायला घेतले निखिलने. किती खातोस रे? अरे घरच्यांसाठी घेतलाय. मी पण आलो. आणि इकडे विराजनी कॅमेरा बघा विराजचा.
आम्ही आता तिथे लावायचा प्रयत्न करतो. इधर लगाओ, इधर. हे लावा- Zip type में लगा देना भाई. नाही उधर इधर ठीक है. इथे लाव बघू कसा. इधर लगा. इधर से बघा. पूरा आता जे काय असेल त्या तुम्हाला व्ह्यू बघायला भेटेल नेक्स्ट त्याच्यामध्ये नेक्स्ट क्लिपमध्ये. नहीं दिखेगा उधर से. आता शेवटचा रिझल्ट टाकलेला आहे गाडीमध्ये 2970. आणि आता आम्ही निघालोय पालीवरून डायरेक्ट घरी. चला तर आता फ्युएल वगैरे नेक्स्ट स्टॉप बल्लाळेश्वर. येस चला काय सर आता फ्युएल वगैरे टाकून झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय घरी जायला वाया पाली. तर जर टाइम भेटला तर आम्ही पालीचं पण दर्शन करून घेऊ. आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आणि जर ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. तर चला भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.